डोंबिवलीत कापडवर प्रक्रिया करणाऱ्या एरोसेल कंपनीत आग। डोंबिवली MIDCत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसेल कंपनीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली। या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे बोलले जात आहे। अग्निशमनच्या 4 गाड्यांच्या मदतीने जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली। MIDC फेज 1 मधील ही एरोसेल कंपनी असून या कंपनीत कापडावर प्रक्रिया करण्याचे काम होत होते। बुधवारी दुपारच्या वेळेत अचानक कंपनीत आग लागली। कपडा असलेल्या ठिकाणी आग पसरताच आग मोठ्या प्रमाणावर लागली, परंतु आग लागल्याचे कंपनीतील कर्मचारी कामगार यांना समजताच सर्वजण तत्काळ बाहेर पडले। अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांच्या देखरेखीखाली त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होताच त्यांनी लवकरच आगीवरती नियंत्रण मिळवले। तसेच आग जवळच्या कंपन्यांच्या भागात पसरणार नाही याची काळजी देखील घेतली। आग कशामुळे लागली हे अद्याप निश्चित समजू शकले नाही, परंतु शॉर्ट सर्किट किंवा कापडावर प्रक्रिया करताना काही तांत्रिक कारणांमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच कल्याण अमरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कामाचे माजी अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र सोनी आणि इतर पदाधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी याबाबत सहकार्य केले। यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे व भाजपा पदाधिकारी मनीषा राणे यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। एरोसेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, कपडा प्रोसेस करण्याची ती कंपनी आहे। तिथे ट्रान्सफॉर्मर मध्ये स्पार्क झाला, तो आवाज पण मोठा झालेला, आजूबाजूच्या कंपनीवाल्यांनी पण ऐकलेलं। तिथे स्फोट झाला म्हणून त्या कंपन्यामध्ये कपडा बनवण्याचे त्यांचे जे स्टॉक होता पहिल्या माळावर तिथे ती तिणगी उडाली आणि तिथे तो कपड्याने आग पकडली आणि ते मोठे झालेली पसरलेली आग। काही त्या कंपनीमध्ये कोण कामगार होते का? कंपनीमध्ये कामगार होते पण ते बाहेर निघालेले, त्यांना तेवढा टाइम सफिशियंट टाइम होता, ते सगळे बाहेर आलेले। आता अपडेट काय? आता विजलेली आहे, आता आग पूर्ण विजण्यात कम्प्लिटली आता हे विजवण्यात आलेली आहे। आता काही तिथे हे नाही, फक्त तिथे पाणी मारण्यासाठी फायर ब्रिगेड थांबवले। काही कपड्याच्या कंपनी आहे तिथे आतमध्ये, अजून काही गरमी वगैरे असेल आणि परत ती पकडू नये म्हणून तिथे 1-2 फायर ब्रिगेड तिथे थांबवण्यात आलेली आहे। कंपनीमध्ये एकूण किती कामगार काम करत होते? एकूण 40 एक वर्कर होते तिथे आणि ते पण निघालेले, सगळे बाहेरच निघालेले। त्या कंपनीमध्ये आपण जसं म्हणतो की सुरक्षेच्या वेळेला किंवा आग लागली तर काही आपण तिकडे काही प्रशिक्षण असतं, असं ते प्रशिक्षण देण्यात येतं तुमच्या? हो, आपल्या कामामध्ये प्रत्येक महिन्यात एक सेफ्टी सेमिनार घेण्यात येतं। त्यांना कुठल्याही प्रकारचे काय असेल तर त्यांना सगळ्यांना ट्रेन करतो आपण आणि आपण सर्टिफिकेट पण देतो कामातर्फे। आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर पण त्या आमच्या कामाच्या बरोबरच असतात, त्यांची पण त्याच्यात सही नसते की सगळ्यांनी ट्रेनिंग घेतली, त्याचं आपण सर्टिफिकेट त्यांना सगळ्यांना देतो आपण। महाराष्ट्र अपडेट 24 शंकर जाधव, डोंबिवली।